श्रीराम जय जय राम. सद्गुरू सदैव आपल्या जवळच आहेत अशी खात्री पाहिजे. अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. संतांच्या पाशी अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही. कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही, तर मग दुसऱ्याकरता मी काही केले ही भावना होण्याला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे. संत कधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल. आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. मी देह ठेवल्यानंतर मी गेलो नाही असे एकाला तरी वाटत होते का? तुमची अशी दीन अवस्था पाहून तुम्हाला धीर देण्याकरता लोकांचा अपवाद सोसूनही अशा तऱ्हेने मला यावे लागले. आईच्या आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाची कल्पना वांझेला कशी येणार? तुम्हाला जर मला यातून सोडवायचे असेल तर तुम्हा प्रत्येकाला आपला आधार गेला नाही, मी आपल्याजवळच आहे अशी खात्री पाहिजे. मी कोण आहे असे लोक विचारतात. त्यांना काय सांगावे? देहात असताना स्पष्ट सांगता येत होते. व्यवहाराप्रमाणे मला वागावे लागले, पण त्यावेळी जो मी होतो तोच मी आताही आहे. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी जन्माला आलो. देवापेक्षा आरास मोठी नसावी म्हणून मी कमी बोलण्याचा अभ्यास करणार आहे. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी आता शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. अभ्यास करावा, पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. जेवढे झेपेल तेवढेच करावे. राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. श्रीराम. सद्गुरु सदैव असती जवळी, श्रद्धा धरणे विमला. श्रद्धा धरणे विमला. सद्गुरु सदैव असती जवळी, श्रद्धा धरणे विमला. श्रद्धा धरणे विमला. संतांचे घरी नुसते पडले, तरी न काही वाया गेले. संतांचे घरी नुसते पडले, तरी न काही वाया गेले. शुद्ध भाव येईल अंतरी, वाणी ही कोमला. शुद्ध भाव येईल अंतरी, वाणी ही कोमला. सद्गुरु सदैव असती जवळी, श्रद्धा धरणे विमला. देहांतरी वा देहातीत, सद्गुरु असती कालातीत. देहांतरी वा देहातीत, सद्गुरु असती कालातीत. भगवन्नामी निवास त्यांचा नित्याचा राहिला. भगवन्नामी निवास त्यांचा नित्याचा राहिला. सद्गुरु सदैव असती जवळी, श्रद्धा धरणे विमला.
सद्गुरु सदैव सती जवळी श्रद्धा धरणे विमला. वृत्ती रामाकडे लावणे स्वास्थ्य मनाचे नित्य राखणे. वृत्ती रामाकडे लावणे स्वास्थ्य मनाचे नित्य राखणे. सदा हसत मुख राही तो नर राम रूप जाहला. सदा हसत मुख राही तो नर राम रूप जाहला. सद्गुरु सदैव सती जवळी श्रद्धा धरणे विमला. सद्गुरु सदैव सती जवळी श्रद्धा धरणे विमला. श्रद्धा धरणे विमला. श्रद्धा धरणे विमला.